आज आपण खूपच इंटरेस्टिंग अशी रेसिपी बघणार आहे, ती म्हणजे 6 प्रकारचे शरबत प्रीमिक्स। विशेष म्हणजे या शरबत प्रीमिक्स पासून बनवलेले शरबत तुम्ही उन्हाळ्यातच नाही तर वर्षभर पिऊ शकता ॲज अ एनर्जी ड्रिंक म्हणून। असा आपण यामध्ये एक पदार्थ घालणार आहे, तो कोणता हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच, त्यासाठी व्हिडिओला पूर्ण नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, द स्पेशल फूड मराठीवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। रेसिपीकडे जाण्याआधी आजची रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून बाजूच्या घंटीलाही क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल। सर्वात पहिले आपण 6 शरबतचे जे प्रीमिक्सचे प्रकार बघणार आहे, त्यापासून शरबत कसं बनवायचं ते आधी बघूया। त्यासाठी रेग्युलर पोहे खायच्या चमच्यानी 3-3 चमचे इतकं शरबतचं प्रीमिक्स जे आहे ते मी प्रत्येक ग्लासामध्ये घालून घेते आहे। या शरबतच्या प्रीमिक्समध्ये विशेष गोष्ट अशी की यामध्ये आपल्याला साखर वेगळी अशी मिक्स करण्याची गरज पडत नाही। मार्केटमध्ये बरेचसे शरबतचे जे प्रीमिक्स आहे त्यामध्ये साखर वेगळी मिक्स करण्याची गरज पडते, शिवाय ज्यामध्ये गरज पडत नाही ते तुम्हाला फ्रीजमध्ये स्टोअर करावं लागतं। हे शरबतचं प्रीमिक्स तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये रूम टेम्परेचरला साधारण 1 ते 2 महिने आरामात स्टोअर करू शकता। तुम्हाला हवं त्या फ्लेवरचे तुम्ही शरबतचे प्रीमिक्स बनवून ठेवू शकता आणि अगदी 1 मिनिटामध्ये हे शरबत बनवून तयार होतं। यामध्ये आता आपल्याला थंडगार असं पाणी घालून घ्यायचं आहे। त्यानंतर एका चमच्याच्या साहाय्याने याला एकदा हलवून घ्यायचंय व तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये 1 ते 2 आईस क्यूब घालू शकता। अगदी 1 मिनिटाच्या आत हे शरबत तयार होतं। जर तुमच्याकडे हे शरबतचं प्रीमिक्स रेडी असेल तर चला तर मग या शरबतचं प्रीमिक्सची रेसिपी आपण बघून घेऊया। सर्वात पहिले ऑरेंज फ्लेवरचं शरबत प्रीमिक्स बघूया। त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये रेग्युलर पोहे खायच्या चमच्यानी 6 चमचे इतकी साखर घालून घ्यायची आहे। तुम्ही इथे पिठी साखरचा देखील वापर करू शकता, पण जर पिठी साखर वापरत असाल तर 8 चमचे इतकी घालायची आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला ग्लुकोज पावडर घालायची आहे। रेग्युलर पोहे खायच्या चमच्यानी 3 चमचे इतकी घालायची आहे। ही ग्लुकोज पावडर ग्लुकॉन-डी या नावाने मेडिकल शॉपमध्ये किंवा किराणा दुकानात आरामात मिळते। त्यानंतर पाव चमचा इतकं सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबू सत्व घालायचं आहे। त्यानंतर पाव चमच्यापेक्षाही अर्ध आपल्याला मीठ घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा इतकं ऑरेंजचं इमल्शन घालायचं आहे। जर तुमच्याकडे इमल्शन नसेल तर अर्धा चमचा इतकं आपल्याला इसेन्स आणि अर्धा चमचा इतका कलर घालायचा आहे व त्यानंतर याला झाकण लावून व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचं आहे। बघा, अशा प्रकारे ऑरेंज फ्लेवरचं शरबत प्रीमिक्स तयार झालेलं आहे। आता आपण मँगो फ्लेवर शरबत प्रीमिक्स बघणार आहे। त्यासाठी पुन्हा एकदा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 चमचे इतकी साखर घालून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये 3 चमचे इतकी ग्लुकोज पावडर घालायची आहे। त्यानंतर पाव चमचा इतकं लिंबू सत्व घालायचंय म्हणजे सायट्रिक ॲसिड। त्यानंतर पाव चमच्यापेक्षाही अर्ध मीठ घालायचं आहे व यामध्ये आपण 1 चमचा इतकं मँगो इमल्शन घालणार आहे। तुमच्याकडे इमल्शन नसेल तर तुम्ही अर्धा चमचा इतकं कलर आणि अर्धा चमचा इतकं इसेन्स घालायचं आहे व याला झाकण लावून व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे। बघा, अशा प्रकारे आपलं मँगो फ्लेवर शरबत प्रीमिक्स तयार झालेलं आहे। आता आपण रोज फ्लेवर शरबत प्रीमिक्स बघणार आहे। त्यासाठी पुन्हा एकदा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 चमचे इतकी साखर घालून घ्यायची आहे। त्यानंतर 3 चमचे इतकी ग्लुकोज पावडर, त्यानंतर पाव चमचा इतकं लिंबू सत्व व पाव चमच्यापेक्षाही अर्ध आपल्याला मीठ घालायचंय। माझ्याकडे इमल्शन नव्हतं रोजचं, त्यामुळे मी इथं अर्धा चमचा इतका रोजचा इसेन्स घातलाय आणि अर्धा चमचा इतका कलर व याला देखील व्यवस्थित बारीक वाटून घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपलं रोज फ्लेवरचं शरबत प्रीमिक्स तयार झालेलं आहे। आता आपण पान फ्लेवर शरबत प्रीमिक्स बघणार आहे। त्यासाठी पुन्हा एकदा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 चमचे इतकी साखर घालून घ्यायची आहे। त्यानंतर 3 चमचे इतकी आपल्याला ग्लुकोज पावडर घालायची आहे। पाव चमचा इतकं लिंबू सत्व घालायचंय व पाव चमच्यापेक्षाही अर्ध आपल्याला मीठ घालायचंय। माझ्याकडे पान फ्लेवर अवेलेबल नाही, त्यामुळे मी पाव चमचा इतका डार्क हिरवा रंग वापरलाय व अर्धा चमचा इतका आपल्याला पान फ्लेवरचा इसेन्स घालायचा आहे। हे मार्केटमध्ये सहजच मिळतं। याला झाकण लावून व्यवस्थित आपल्याला बारीक वाटून घ्यायचंय। बघा, अशा प्रकारे आपलं हे पान फ्लेवरचं शरबत प्रीमिक्स तयार झालेलं आहे। पाण्यात घातल्यानंतर याचा रंग व्यवस्थित डार्क असा दिसतो, त्यामुळे खूप जास्त कलर वापरायचं नाही, नाहीतर कडवट लागेल। आता आपण पायनॅपल फ्लेवर शरबत प्रीमिक्स बघणार आहे। त्यासाठी पुन्हा एकदा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 6 चमचे इतकी साखर घालून घ्यायची आहे। त्यानंतर 3 चमचे इतकी ग्लुकोज पावडर, त्यानंतर पाव चमचा इतकं आपल्याला लिंबू सत्व घालायचं आहे व पाव चमच्यापेक्षाही अर्ध आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। 1 चमचा इतकं पायनॅपलचं इमल्शन घालायचं आहे व याला झाकण लावून व्यवस्थित बारीक असं वाटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं पायनॅपल फ्लेवरचं शरबत प्रीमिक्स तयार झालेलं आहे। आता आपण काला खट्टा फ्लेवरचं शरबत प्रीमिक्स बघणार आहे। त्यासाठी पुन्हा एकदा एका मिक्सरच्या भांड्यामध्ये
6 चमचे इतकी साखर घालून घ्यायची आहे. 3 चमचे इतकं ग्लुकोज पावडर घालायची आहे. त्यानंतर पाव चमचा इतकं आपल्याला लिंबू सत्व घालायचं आहे व पाव चमच्यापेक्षाही अर्धा आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. काला खट्टाचं जर इमल्शन अवेलेबल असेल तर 1 चमचा इतकं इमल्शन घालायचं आहे. नसेल तुमच्याकडे तर तुम्ही इथे पाव चमचा इतकं काळं मीठ घालून घ्यायचं आहे. अर्धा चमचा इतकी जिरे पावडर घालायची आहे. 4 थेंब इतका आपल्याला लाल कलर घ्यायचा आहे व 2 थेंब इतका आपल्याला हिरवा कलर घ्यायचा आहे. हे दोन्ही मिक्स केल्यानंतर आपल्याला काला खट्टाचा कलर मिळतो तो घालून घ्यायचा आहे इथे व झाकण लावून मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं काला खट्टा फ्लेवरचं सरबत प्रीमिक्स तयार झालेलं आहे. अशा प्रकारे 6 फ्लेवरचे सरबत प्रीमिक्स तयार झालेले आहे व त्यापासून सरबत कसे बनवायचे हे तुम्हाला मी आधीच दाखवलेले आहे. यामध्ये आपण ग्लुकोज पावडर वापरली आहे त्यामुळे आपण हे ॲज अ एनर्जी ड्रिंक म्हणून वर्षभर पिऊ शकतो व हे सरबतचे प्रीमिक्स जे आहे ते स्टोअर करायला देखील खूप सोपे आहे. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.